नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान जयंतीचे महत्त्व, पूजाविधी, कथा आणि काही प्रभावी उपाय जे तुमच्या जीवनातील संकटे दूर करू शकतात. हनुमान जयंती कधी साजरी केली जाते? हनुमान जयंती हा पवित्र सण चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भगवान हनुमानांचा जन्मदिवस मानला जातो. हनुमानजींचे महत्त्व. हनुमानजींना भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते. ते भगवान श्रीरामांचे परम भक्त होते. त्यांच्या नावाचा जप केल्याने भय, संकट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. हनुमान जन्मकथा. पुराणानुसार अंजनी माता आणि केसरी यांचे पुत्र म्हणजे हनुमान. पवनदेवांच्या कृपेने त्यांचा जन्म झाला, म्हणून त्यांना पवनपुत्र असेही म्हणतात. बालपणी त्यांनी सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची शक्ती अमर्याद होती, पण नंतर ऋषींनी त्यांना ती शक्ती विसरण्याचा शाप दिला. हनुमान जयंती पूजाविधी. सकाळी लवकर उठून स्नान करा. हनुमानजींच्या मूर्तीसमोर दीप लावा. सिंदूर, तेल आणि लाल फुले अर्पण करा. हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पठण करा. गोड चणा प्रसाद म्हणून अर्पण करा. हनुमान जयंतीचे खास उपाय. जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर हनुमान चालीसा रोज वाचा. आर्थिक अडचण असेल तर मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा. भीती आणि संकट दूर होण्यासाठी ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. विशेष टीक. हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास केल्यास आणि भक्तिभावाने पूजा केल्यास हनुमानजींची कृपा निश्चित मिळते. हनुमान जयंती हा फक्त सण नाही, तर आपल्या जीवनात शक्ती, धैर्य आणि सकारात्मकता आणण्याचा दिवस आहे. जर तुम्ही श्रद्धेने पूजा केली तर तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय हनुमान. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.